8 गंभीर गुन्हे दाखल असल्याच्या कारणावरून बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटीसला उत्तर देण्यास सरपंच मंगेश साबळे यांनी स्पष्ट नकार दिला आहे। माझ्यावरील सर्व आरोप आणि गुन्हे पूर्णपणे खोटे आहेत। शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी व्यवस्थेशी भांडल्यामुळे राजकीय दबावातून ही कारवाई केली जात असल्याचा घणाघाती आरोप मंगेश साबळे यांनी केला आहे। या षडयंत्राविरोधात लढण्यासाठी 100 पेक्षा अधिक वकिलांची कायदेशीर टीम तयार करण्यात आली असून त्याद्वारे पोलीस प्रशासनाला कोर्टात जाब विचारला जाईल। तसेच या अन्यायाविरोधात मानव अधिकार आयोगाकडे धाव घेऊन प्रशासनाच्या या भूमिकेला आव्हान दिले जाईल असा इशारा मंगेश साबळे यांनी दिला आहे। नमस्कार मित्रांनो, मी आपला सरपंच मंगेश साबळे बोलतोय। मागच्या जवळजवळ 7 वर्षापासून जनहितासाठी आंदोलन करतोय आणि त्याचं बक्षीस या ठिकाणी आज मला मिळालेलं आहे। सन्माननीय सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी यांच्याकडनं ही नोटीस मला मिळालेली आहे। मी नोटीसचा मायना या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतो। प्रति मंगेश संजय साबळे, वय 27 वर्ष, राहणार गेवराई, पायगा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आपणास या नोटीसीद्वारे कळवण्यात येते की तुमच्या विरुद्ध पोलीस ठाणे सिटी चौकच्या वतीने कलम 56(1)(अ) व महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे पुढील अभिकथने करण्यात आली असून तुम्हास छत्रपती संभाजीनगर जिल्हा व जालना जिल्ह्यातून 2 वर्षाकरता हद्दपार करण्यात यावे असे या कारवाईत सुचवले आहे। मला छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यासाठीची ही नोटीस आहे। त्याचं कारण काय? मी कलेक्टरला बोललो म्हणून नाही, मी सीओला बोललो म्हणून नाही, मी संविधानिक पद्धतीने किंवा असांविधानिक पद्धतीने काही वेळा आंदोलन केले म्हणून नाही, तर याच्यामध्ये 2 साक्षीदार पकडून आणण्यात आले आहेत आणि त्यांची साक्ष घेण्यात आलेली आहे। मी आंदोलन करतो, मी समाजासाठी भांडतो म्हणून तडीपार करत नाहीये, तर या छत्रपती संभाजीनगरचे सीपी सन्माननीय पवार व डीसीपी अतुलकर या दोघांनी आयएएस पदावर असताना संविधानाचा गैरवापर करून मी आंदोलन करतो म्हणून नाही, तर माझ्या विरोधात 2 साक्षीदार उभे केले, त्यांना खोटी साक्ष द्यायला लावली आणि त्यासाठी ते गुंडगिरीचे, व्यसनाचे आणि खंडणीचे गुन्हे या पद्धतीचे त्यांच्याकडनं दाखल करून घेतले आणि ते या 5 पानाच्या नोटिसीमध्ये त्यांचे जाब घेतले आणि मला तडीपारीसाठी त्यांनी पात्र ठरवलं। खरतर या जिल्ह्याचे सीपी सन्माननीय पवार सर व या जिल्ह्याचे डीसीपी सन्माननीय अतुलकर दोघांचे मी आभार मानतो। आपण दोघंही आयएएस अधिकारी आहात आणि संविधानाचा योग्य पद्धतीने आपण वापर करता आहात। आपल्याला एखादा मुलगा आवाज उचलतोय तर त्या पाठीमागचं कारण शोधण्याऐवजी त्या मुलाचा आवाज कसा दाबायचा, सामान्यासाठी लढणाऱ्याचा आवाज जर का तुम्ही दाबणार असाल तर उद्या सामान्यावरही अशी कारवाई तुम्ही करणार नाही याची काय गॅरंटी आहे? खऱ्या अर्थानं शहरामध्ये मर्डर होत असताना, अवैध धंदे सुरू असताना, शहरामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या लेकरांवर, अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या तरुणावर अशा पद्धतीने तडीपारीची कारवाई करण्यात येते आणि याला राजकीय वास देखील मला येतोय। छत्रपती संभाजीनगरमधून तडीपार केलं किंवा जालन्यामधून तडीपार केलं, 2 वर्षाकरिता केलं, तर मला कुठलीही निवडणूक लढता येणार नाही याचा राजकीय वास, सुगंध कुठतरी येतोय आणि गृहमंत्र्याचा कुठला माणूस सीपी आणि डीसीपी यांना पाठबळ देतोय याची देखील मला कल्पना आहे। हे शासन तुमचं आज आहे, उद्या तुमचं राहणार नाही। आज तुम्ही संविधानाचा वाटेल तसा उपयोग करतात, उद्या तुम्हाला तो करता येणार नाही। आमच्यासारखे जेनजी जर का पेटून उठले तर तुम्हाला खुर्च्या सोडून पळावं लागेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। खऱ्या अर्थानं तुम्ही मी करत असलेल्या कामावर तडीपारवायची कारवाई केली तर मला कुठलीही अडचण नाही। मला तुम्ही एन्काउंटर जरी केलं, मला एमपीडीए केलं तरी मला कुठली अडचण नाही, पण माझा स्वाभिमान, माझा सन्मान आणि मी करत असलेलं काम बाजूला सोडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून या ठिकाणी तुम्ही ही कारवाई करत आहात। यामुळे सीपी आणि डीसीपी संविधानाचा गैरवापर कशा पद्धतीने करत आहात। हे आयएएस लेवलचे अधिकारी हुशार असतात, यांनी काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे। यांच्या कर्तृत्वावर देश आज टिकून आहे असं कुठेतरी वाटत होतं, मात्र हे आयएएस लेवलचे सीपी आणि डीसीपी अतुलकर आणि पवार हे दोघंही राजकीय नेत्यांची कठपुतली झालेली आहे असंच कुठेतरी दिसून येतं। मागच्या वेळी जेव्हा मला हे सीपी पवार साहेबकडे घेऊन गेले, पवार साहेब वारंवार मला एकच प्रश्न विचारत होते, गाडी का जाळतो, गाडी का जाळली, गाडी का जाळली? मी सांगितलं, अरे बाबा, माझ्या समाजाचं रक्त सांडलं होतं, माझ्या समाजावर लाठीचार्ज झालता म्हणून गाडी जाळली, गाडी नसती जाळली तर मी स्वतःला जाळलं असतं म्हणून गाडी जाळली। या गाडी जाळल्यावर त्यांना एवढा काय त्रास झाला हे मला समजायला पर्याय नाही।
मग असं असताना गाडी जळली म्हणून, असं असताना समाजासाठी काम केलं म्हणून, असं असताना कलेक्टरला, सीओला, विविध अधिकाऱ्यांना जाब विचारला म्हणून कारवाई करायला हवी. तर कारवाई कशा आधारे केली आहे हे मी आपल्याला दोन्ही साक्षीदाराचे कथन वाचून दाखवतो. सुमारे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. साक्षीदारास नेमकी तारीख आठवत नाही. संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास साक्षीदार शेतात राहत असल्याने किराणा सामान घेण्यासाठी आमच्या गेवराई पायगा गावात आलो होतो. तेव्हा आमच्या गावातील ग्रामपंचायतच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात मंगेश सावळे आणि त्यांचे काही साथीदारी नशा करत बसले होते. त्यांनी मला पाहून इकडे ये म्हणून आवाज दिला. मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला कॉलर पकडून त्यांच्यात बसवले आणि पैसे मागायला सुरुवात केली. पैसे दिले नाही तेव्हा माझ्या कानाखाली मारली आणि माझ्या खिशातून 3,500 रुपये काढून घेतले. चल तुझ्याकडचे सर्व पैसे काढ, आम्हाला पिक्चरला जायचंय. म्हणून माझ्याकडचे पैसे नाहीत असं जेव्हा मी सांगितलं तेव्हा माझ्या कानाखाली मारली. आणि हे खोटे गुन्हे. किती पैसे काढले? 3,500. दादा हो, मी माझ्या गावामध्ये 7:30 वाजेच्या दरम्यान दारू पीत बसलो होतो माझ्या सोबत्याबरोबर आणि एका जणाला मी बोलवलं, 3,500 त्याच्या खिशातले काढले आणि त्याच्या कानपटीत मारली. हा गुन्हा माझ्यावर दाखल केला. अरे मी सरपंच आहे. मी 150 विहिरी मंजूर केला. एका विहिरीच्या 5,000 10,000 जरी घेतले तर 3, 4, 5 लाख रुपये कशी मी जमा करू शकतो? 3,500 रुपयासाठी मी एखाद्याच्या कानपटीत मारेन? आणि याने कुठेही तक्रार केली नाही. आज मोबाईल आहे लोकांकडे, याने कुठेही व्हिडिओ काढला नाही. असे